सभापती महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आरोग्यमंत्री आंबेडकरजी अतिशय उत्तम काम करतायत. परंतु आता जो गोषवारा मंत्री महोदयांनी मांडला, मी आत्ताच 3 दिवस पालघरमध्ये राहून आली आहे आणि ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था समाधानकारक पाहिजे त्या पद्धतीत ती नाही आहे हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. योजना आहेत. आज त्या ठिकाणी 2014 पासून ट्रॉमा सेंटरचं काम चालू आहे. आजही ते पूर्ण झालेलं नाहीये. संपूर्ण ताण जो आहे तिथल्या कॉटेज हॉस्पिटलवरती पडतोय. कॉटेज हॉस्पिटलची अवस्था जर तुम्ही जाऊन बघितली तर तिथे आज जागा नाहीये ही परिस्थिती आहे. धुंडलवाडी म्हणून एरिया आहे, ते धुंडलवाडी हायवेवरती आहे. आज जर तिकडे रस्त्यावरती कुठली दुर्घटना झाली, कोणाचा त्या ठिकाणी जर ऍक्सिडेंट झाला तर न्यायला हॉस्पिटल नाहीये. समोरच रस्ता क्रॉस करून धुंडलवाडीच्या इमारतीचं काम चालू आहे सभापती महोदय, पण त्याला सुद्धा बरीच वर्ष झाली, ते पूर्ण झालेलं नाहीये. दुसरा महत्वाचा प्रश्न, तलासरीमध्ये आरोग्य व्यवस्था, त्या ठिकाणी जर इमर्जन्सी लागली तर गुजरातला जावं लागतं, सिल्वासाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी आपलं आयुष्मान भारतचं कार्ड, MJPJYचं कार्ड हे त्या ठिकाणी चालत नाही आणि त्यामुळे तलासरीमध्ये सुद्धा ज्या वेळेला अशा पद्धतीची दुर्घटना होते त्यावेळेला त्या ठिकाणी सभापती महोदय आपल्याला त्या ठिकाणी उपचार मिळत नाही, ही तिथली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला असं सांगायचंय की ज्या चांगल्या पद्धतीने सरकार काम करतंय त्याच पद्धतीने पालघर मधली जी आरोग्य व्यवस्था मोडकळीला आलेली आहे तिला त्या ठिकाणी उभं करणं हे तितकंच महत्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत. डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज दिलेले आहेत आणि त्याच सगळ्या प्रकरणांमधनं या आशागड सारख्या, मासवण सारख्या घटना त्या ठिकाणी आपल्याला घडताना दिसत आहेत. भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणार नाही, या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने सुद्धा घेतली पाहिजे. सभापती महोदय, धन्यवाद. सभापती महोदय, चित्राताईंनी जे सांगितलं, प्राथमिक आरोग्य केंद्र 46 इमारती चांगल्या आहेत आणि त्यापैकी 41च्या इमारती नवीनच झालेल्या आहेत. ताईंनी ज्या सूचना दिलेल्या आहेत मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन येईल, परंतु समाधानकारक पालघरमध्ये आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात तरी देखील काही रस्त्यांच्या अडचणीमुळे, काही कोर एरियामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी आपल्याला काही जागेच्या अभावी आपले प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहू शकलेले नाहीत, जागा उपलब्ध नसल्यामुळे. 4 प्राथमिक आरोग्य केंद्र प्रगतीपथावर आहेत आणि 2 जागेअभावी आपण त्या ठिकाणी बांधू शकत नाहीयेत. ह्या सगळ्या ताईंनी सांगितलेल्या सूचना प्रत्यक्ष जाऊन त्याच्यावरती आम्ही निश्चितच काम करू.